नमस्कार. आपण इथे बॅक पॅटर्न तयार करत आहोत. मी इथे बॅक पॅटर्नचा हे करून शेप देऊन कट करून घेतलेला आहे. चौकोनीच गला आहे. हे पहा, कटिंग झालेली आहे. इथे आपण काटाला कॅनव्हास चिटकवून घेऊन त्याच्यावरती कटवर्कचा डिझाईन करून चिटकवून घेतलेला आहे आणि इथे आपण लगेच 2 नॉट बनवून घेऊया. हे पहा, 2 नॉट झाल्यात. आता आपण फिनिशिंगची टिप देऊन घेऊया, जेणेकरून आपलं काटाचे सगळे ते जरी असते ती निघत नाही. आता हे पण आपण व्यवस्थित कट करून घेऊया, ॲडजस्ट करून. हे पहा, इथे ॲडजस्ट करून मग आपण सरळवरती उलट्यावरती सरळ ठेवूया, जेणेकरून आपलं कॅनव्हासची ती डिझाईन उलटी केल्यानंतर आपल्या सरळ बाजूवरती काट आले पाहिजेत. असं ॲडजस्ट करून आपण ते ठेवून शिवून घेऊया. इथे मी नॉटसाठी खुणा करून घेते. पहा, आणि आता आपण अगदी सावकाश हलक्या हाताने व्यवस्थित घाई न करता ते लावून घेऊया. इथे अगदी सावकाश हाताने दाब उचलून लावलात तरी चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं लावा, पण व्यवस्थित लावून घ्या. पहा, आणि इथे आता मध्ये कट देऊन मग उलटवून घेऊया. इथे थोडी शिलाई बाहेर गेलेली, ती मी पुन्हा व्यवस्थित करून मध्ये कट देऊन मग ते उलटवून घेतलेलं आहे. पहा, आणि मग कसं स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने ते मी व्यवस्थित बाहेर डिझाईन काढून घेतलेली आहे. आणि आता त्याला आपण एक फिनिशिंगची टिप देऊन घेऊया. हे बघा, कुठे कुठे फोल्ड होत नाही, तिथे मी एक एक धागा कट करून घेतला आहे. आता असेच सेम दोन्ही पार्ट आपण तयार करून घेऊया.
हे पहा, आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपण जो मधला पॅच आहे तोही त्याला लावून घेऊ. त्याआधी मी नॉट लावायला विसरली, त्यात इथे नॉट लावून घेते. आता इथे मधल्या पॅचला थोडा जोड द्यावा लागतं आहे, कारण की ते कपडा माझ्याकडे कमी होता. पहा, ताप टीप लगेच देऊन घेऊया. आणि जो आपण मधला पॅच ठेवला होता त्या पॅचपेक्षा अगदी 1 इंच 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा एवढं ठेवून तो पॅच आपण कट करून घेतला आहे. बघा, दोन्ही साईडून अर्धा ते पाऊण इंच मी एक्स्ट्रा ठेवलं आहे, जेणे की आपल्याला ते जोडायला लागेल. आणि आता इथे आपण डायरेक्ट फिनिशिंगची टीप एका साईडून देऊन जॉईन करून घेऊया. पहा, इथे पण दाब टीप देऊन घेऊया त्याला. आणि अर्धा इंचाची अशी एक प्लेट घेऊया आपण. इथे अर्धा इंचाचीच घेऊया. पहा, आणि ते दोन्ही साईडून व्यवस्थित ॲडजस्ट करून टीप मारून घेतली. त्याचा मध्य काढून जो मधला पॅच होता तो तिथे ठेवून दोन्हीकडून खुणा करून घेतल्यात. आणि त्याप्रमाणे आपण आता हे इथे व्यवस्थित करून घेऊया. लॉक टीप द्यायला विसरायचं नाही, जेणेकरून ते आपलं निघायला नाही हवं आहे. इथे मी मोजून घेतला आणि आपला तयार आहे. आपण त्याला कमरपट्टी लावून घेऊया. मी इथे टक्स नाही दिले आहेत, कारण की टक्सच्या तिथे आपले दोन्ही पॅटर्नचं पोर्शन आलेलं आहे, त्यामुळे टक्स नाही दिले तरी चालतात अशा पॅटर्नच्या ब्लाऊजला. तेथे आपण कमरेला फिनिशिंगची पट्टी लावून घेऊया. आणि इथे मध्ये मी शिलाई नंतर ओसून ठेवले आणि त्याच्यामध्ये मणी लावलेत. कसा वाटतो पॅटर्न ते सांगा तुम्ही मला कमेंट करून. तुम्हाला आवडला असेल तर, आणि असे नवीन नवीन पॅटर्न बघायला आवडतील का हेही सांगा. इथे मी नंतर लेस लावून घेतलेली आहे. आधी लावायचा विचार नव्हता, नंतर ती लेस लावली तिथे. आणि लेस लावताना नेहमी लेस जशी असेल तसाच वरच्या साईडचा धागा यूज करा.
आणि लेसलाही डबल टिप द्यायला विसरू नका. लगेच तिथेच फिरून डबल टिप देऊन घ्या. बघा आत्ता आपला पूर्ण रेडी आहे. इथे मी मध्ये छोटे मणी लावलेत. कसं वाटतं?